जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं बारे लीडर्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आपण आता आणखी एक नवीन तोरण रिपेअर करणार आहोत। तो आपण बघूया की नेमका काय प्रॉब्लेम आहे त्या तोरणाला। म्हणजे आपल्याला जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटतं त्यांनाच आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि ते तोरण रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण आता हा तोरण आपण रिपेअर करायला घेणार आहोत। आता तर पाहूया, तोरण सगळे आपण काढले। समोर पिशवी दिसते ती पूर्ण जी तोरण रिपेअरिंग करायची त्याची ती पिशवी आहे। तर आपण पाहूया की कसं आता रिपेअरिंग करता येईल आपल्याला। आपल्या तोरणाची एक लाईन पेटते, तर आपण तिला पहिलं सोडवून घेऊया संपूर्ण तोरण आणि मग त्याला रिपेअर करायला सुरुवात करूया। अशा प्रकारे एक सगळं सोडून घेऊया, कारण ते व्यवस्थित प्रॉपर बांधलेले असतात तोरणं। ते आपण सोडवून त्याला घेऊया पहिलं आणि मगच आपलं पुढचं काम सुरू करूया। कधी कधी खूप असं कधी तोरणं रिपेअरही होत नाहीत, कारण का त्याच्यामध्ये वायरची ताकद कमी झालेली असते। त्यामुळे कधी तोरणं पेटत नाही, कधी पेटली तर त्यांना न्यूट्रल मिळत नाही, बरेच प्रॉब्लेम असतात। तर आपण बघूया या तोरणाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे। तो त्याची एक लाईन बंद आहे म्हटलं, कुठेतरी एक आधा बल्ब निघालेला असणार आहे। तर आपण तो शोधून काढूया की नेमका कोणता बल्ब निघाला आहे तो, आणि मगच आपण पुढील कामाला सुरुवात करूया। पहिले व्यवस्थित टोकं सोडून घेऊया त्यांची आणि मग बाकीचं काम करूया। अशा प्रकारे आपण एक लाईन पेटत आहे, ते आपण बघूया चेक करून। मग पुढची लाईन चेक करायला घेऊया। मागील लाईन पूर्ण पेटते, म्हणजे आपला एंडला काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे। एंडला काहीतरी प्रॉब्लेम 100% असणार आहे। पण वायर तोरण सोडून घेऊया पूर्ण। जेव्हा एखादा प्रॉब्लेम जर पुढे असेल तर पुढे चेक करत मजा असते। ते 10 किंवा 5 10 बल्ब सोडून मग आपण पुढे ते चेक करत यायचं फटाफट, म्हणजे तो आपल्याला बंद पडलेला किंवा काय प्रॉब्लेम असेल तो लगेच मिळतो। अशा प्रकारे आपलं काम सुरू झालेलं आहे। फायनली आता बऱ्यापैकी तोरण मागचं पेटत आहे। बघूया पुढे कोणत्या बल्बला प्रॉब्लेम येतो। कधी कधी सुरुवातीला प्रॉब्लेम असतो, कधी कधी शेवटला प्रॉब्लेम असतो। तर दोन प्रकारे कुठेतरी असतो, पण आपल्याला संपूर्ण तोरण शोधावं लागतं अशा वेळेला। बघूया त्याला काय प्रॉब्लेम आहे ते। बघूया, अजून तरी प्रॉब्लेम काही सापडलेला नाही आहे, पण बघूया आता प्रॉब्लेम सापडतोय का। पुढचा सप्लाय पेटलेला आहे। जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो लगेच सापडतो, पण कधी कधी खूप वेळ काढतो प्रॉब्लेम सापडायला।
आपण पाहू शकता की एक LED बल्ब पूर्ण तुटलेला आहे, कारण त्याला टर्मिनल पूर्ण खराब झाले होते, गंजले होते आणि तो तुटून पडलेला आहे. तर आपण त्याला डायरेक्ट बायपास करून तोरण पेटवून बघूया की तोरण पेटतो का. अशा प्रकारे ट्राय केल्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. अशा प्रकारे आपलं पूर्ण तोरण पेटलेलं आहे. अशा प्रकारे आपण तोरण रिपेरिंग करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. ह्याच्यात नवरात्री तिकडे आमच्याकडे हे नाही मारली आडबिडा नव्हतं का मग दिसतात ना आलाच नाही. तर मग आलाच नाही दुकानाकडे तो हॉर्न नाही काय नाही.